हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलेलो आहे एका फार्ममध्ये स्टे करायला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. हाय, आज आम्ही आलेलो आहे नेक्स्ट कॅम्पर व्हॅनमध्ये. तर ही आहे आमची कॅम्पर व्हॅन आणि आम्हाला घरापासून इथे यायला लागलेले आहेत 2 तास. आणि हा आहे इथला साईडचा एरिया. तर तुम्हाला दाखवते आतमधनं कॅम्पर व्हॅन कशी आहे. इथे आम्ही कार केलेली आहे पार्क या साईडला. लेट्स गो इनसाइड. मी आलो आणि हा आहे समोर बसण्याचा एरिया. इथे आहे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम. इथे आहे अजून एक कॅम्पर व्हॅन आणि हे आहे ओनर आय थिंक. तर त्यांचं हे घर आहे आणि ते साईडलाच कॅम्पर व्हॅन आहे. तर बाहेर या 2 चेअर्स आहेत बसायला आणि यस, इथे पण या टेबल आणि चेअर दिलेले आहेत. लेट्स गो इनसाइड. तर इथे त्यांनी अशी ग्रिल पण दिलेली आहे आणि रात्री तुम्ही इथे शेकोटी करू शकता, कारण की आता फ्लोरिडामध्ये पडलेली आहे थंडी. सो शेकोटीसाठी हा परफेक्ट टाईम आहे. तर चला आज जाऊया. ही आहे आमची आजची कॅम्पर व्हॅन. मस्त असं शेड पण दिलेलं आहे, म्हणजे उन्हाचा तुम्हाला कमी त्रास होईल आणि सकाळी तुम्ही इथे टाईम स्पेंड करू शकता. तर यस, इथे आहे AC. तर इथे सगळ्या कॅम्पर व्हॅन्समध्ये किंवा RVमध्ये सगळीकडे AC हीटर तर असतं. तर हा आहे TV. मागे आम्ही गेलेलो होतो त्या कॅम्पर व्हॅनमध्ये, फारच छोटा TV होता, पण इथे चांगला TV आहे. आणि यस, हे आहे थोडंफार फर्निचर. हा आहे काउच. हे आहे, इथे आहेत कप्पे आणि त्याला आरसे दिलेले आहेत. हा आहे किचन एरिया आणि इथे आहे टेबल आणि याच्यावर टेबल फॅन पण आहे. हे आहेत बुक्स. नंतर इथे तुम्हाला जर कॉफी प्यायची असेल तर कॉफीचं सामान पण दिलेलं आहे. इथे सगळ्या टाईपच्या कॉफीज दिलेल्या आहे, कॉफी क्रीमर वगैरे तर सगळं दिलेलं आहे. टिश्यू आहे. नंतर बरेचसे इथे कप्पे आहेत दिलेले. आय डोंट नो काय याच्यामध्ये, बेसिकच आहे सगळं, बट येस, इथे किचनेट्स आहेत सगळे, बाउल्स, कप्स वगैरे. नंतर इथे तुम्हाला सिंक दिलेला आहे, इथे तुम्ही वॉश करून ठेवू शकता वगैरे. कप्स दिलेले आहेत. हा आहे स्टोव टॉप. तर इथे आहे कॉफी मशीन. तर इथे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इथे आहेत चमचे जे तुम्हाला बेसिक कुकिंगसाठी लागतात. इथे बघूया काय आहे. या इथे वाईन ग्लास पण दिलेले आहेत तुम्हाला प्यायची असेल तर. आणि इथे पण काही किचनचं सामान ठेवलेलं आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे आहे मायक्रोवेव्ह, जे आपल्याला फार गरजेचा असतो. बेसिक दूध गरम करायला पण मायक्रोवेव्हची गरज लागते आम्हाला आजकाल. आय थिंक इथे ओव्हन पण आहे. येस, इथे ओव्हन पण आहे. आणि इथे आहे फ्रीज. तर येस, इथे आहे फ्रीज. हा आहे फ्रीझर. तर एवढूशा एरियामध्ये सगळं काही पॅक केलेलं आहे. नंतर जाऊया बेडरूमकडे. वाव. तर हा आहे छोटासा एरिया. हॅलो. जिथे बेसिन तुम्हाला मिळतं आहे. नंतर इथे काच आहे. आय थिंक हे ओपन नाही होते. येस, इथे हेअर ड्रायर वगैरे ठेवलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर. नंतर इथे आहे या सगळ्या टिश्यू वगैरे ठेवायच्या, या सगळ्या गोष्टी. नंतर हा आहे एरिया जिथे तुम्ही तुमचे कपडे वगैरे, स्वेटर स्टोअर करू शकता. इथे आहे टॉयलेट. इथे त्यांनी मिरर पण दिलेला आहे. नंतर बट हे टॉयलेट आय डोंट नो एवढं वर काय आहे, म्हणजे असं स्टेप, एक पायरी चढून अजून एक पायरी चढून टॉयलेट का दिलेलं आहे आय डोंट नो. हा आहे छोटासा शॉवर एरिया आणि टॉवेल्स वगैरे सगळं दिलेलं आहे. तर हे अशा 2-3 पायऱ्या चढून आहे बेड. तर येस, छोटासाच एरिया आहे बट सगळं काही दिलेलं आहे इथे. तर इथे आम्हाला ब्लँकेट्स पण दिलेले आहेत. नंतर ही आहे छोटीशी खिडकी जिथनं समोरचा एरिया दिसतोय आणि आमची कार पण. आणि या साईडला पण आहे. लेट्स सी इथनं काय दिसतंय. या इथे काही नाही दिसत आहे. इथे आय गेस मागचे कोणीतरी ओनर आहेत त्यांचा आहे एरिया.
बेसिकली सगळंच आहे इथे. इथे काय, इथे पण एक छोटासा कप्पा आहे आणि इथे बेसिक मागे तुम्हाला काही गोष्टी स्टोअर करायचे त्याच्यासाठी कप्पे दिलेले आहेत. आणि वर इथनं हे छोटंसं वेंट आहे आय थिंक. तर बेसिकली या कॅम्परमध्ये सगळं काही आहे. तर US मध्ये कसं असतं, बेसिक गोष्टी म्हणजे मायक्रोवेव्ह, ओव्हन, नंतर जर कॉफी मशीन दिलेली असेल तर ते, नंतर कॉफी आणि किचनचं काही सामान, तर हे इथे सगळीकडे असतंच असतं. तर इथे पण दिलेलं आहे. आणि बाय इथे छान छान मग्स पण आहेत. तर आता वाजलेले आहे 4:30. तर मी विचार करते आता मस्त कॉफी बनवावी आणि इथे बाहेर बसून प्यावी. आणि बाय द वे आता फ्लोरिडामध्ये थंडी सुरू झालेली आहे, म्हणजे एकदम प्रॉपर अशी थंडी. तर काल आणि आज तर खूप जास्त थंडी होती, पण एनिवेज हळूहळू कमीच होते थंडी इथे. खूप अशी एक्स्ट्रीम थंडी तर इथे नसते, बट जी पण थंडी इथे असते ना, तर ते आम्हाला खूप मस्त वाटते. तर तेच एन्जॉय करण्यासाठी ॲक्च्युली आम्ही कॅम्परमध्ये आलेलो आहे आणि काही दिवस आम्ही असेच एन्जॉय करणार आहे. तर येस, आम्ही फायरवूड पण घेऊन आलेलो आहे, कारण की इथे अलाउड आहे जायला. तर रात्री आम्ही शेकोटी पण करणार आहे. तर येस, आज आहे सॅटर्डे बाय द वे, आणि सॅटर्डेला मस्त आरामात आम्ही उठलो. आज होम डेपो होता, तर आम्ही रिशांसाठी होम डेपोची किट कलेक्ट केली. त्यानंतर आम्ही घरी आलो, सामान वगैरे पॅक केलं. जास्त काही सामान पॅक तर करायचंच नव्हतं, 1-2 बॅग्सच घ्यायच्या होत्या, तर ते सगळं घेतलं. ब्रेकफास्टचं सामान आम्ही ते घेऊन आलो. जेवण तर आम्ही बाहेरच करणार आहे आज, कारण की एकच दिवस राहायचं, तर त्याच्यात कुठे जेवण बनवत बसायचं. आपण चिल मारायला आलेलो, सो त्याच्यावर फोकस करायचा असं आम्ही ठरवलं. तर आम्ही निघालो दुपारी. खूप जास्त भूक लागली होती, तर आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. मस्त पोट भरून खाल्लं. आणि त्यानंतर आम्हाला इथे यायला 1 ते 1.5 तास लागला. बेसिकली आमच्या घरापासून हे आहे 2 तासावर. ॲक्च्युली आम्ही हा कंट्रीसाईड राऊट जो आहे तो सिलेक्ट केलेला, त्याच्यामुळे आम्हाला 2 तास लागले. अदरवाईज हे 2.5 तासावर वगैरेच आहे. तर आम्ही कुठे पण जवळ जायचं असेल ना, तर कंट्रीसाईड रूट सिलेक्ट करतो. त्याच्याने आम्हाला इथलं सराउंडिंग दिसतं. आणि फ्लोरिडा खरंच खूप सुंदर आहे आणि खूप ग्रीन आहे. तर आम्हाला ते एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. इथे फार्म दिसतात, शेतं दिसतात, तिथले ॲनिमल्स दिसतात आणि बेसिकली खूप छान वाटतं, थंड वाटतं. तर त्यासाठी आम्ही हायवे सिलेक्ट नाही करत, फ्लोरिडातला आतला रस्ता सिलेक्ट करतो. आज आम्ही तेच केलेलं. सो थोडा वेळ मी गाडी चालवतो, थोडा वेळ यश गाडी चालवतो, असं आम्ही हाफ करतो, म्हणजे सगळ्यांना आराम मिळतो. तर येस, तसंच एक्सप्लोअर करत करत आम्ही आलेलो आहे कॅम्पर व्हॅनला. बाय द वे, या कॅम्पर व्हॅनमध्ये 4 वाजताचं चेक इन होतं, 4 or 3 आय डोंट नो, बट आम्हाला इथे येता 4-4:15 वाजले. तर येस, आता आम्ही चेक इन केलेलो आहे आणि आता मस्त किचनमध्ये मी कॉफी बनवणार आहे. आणि आम्ही इथे बाहेर जो एरिया आहे तिथे जाऊन मस्त कॉफी एन्जॉय करणार आहे. निशांत ऑलरेडी इथे रमला आहे, म्हणजे त्याला इथे टी व्हीची गरज आहे ना, काही गेम्सची ना खेळायची गरज आहे. तो ॲनिमल्ससोबत इतका गुंग झालेला आहे. तर आल्याच इथे गाडी लावली, गाडीच्या मागेच शेळ्या आहेत, बकऱ्या आहेत आणि घोडे पण आहेत. तर इथे त्याला पोनी म्हणतात छोट्याशा घोड्याला, तर तो पण आहे. तर खूप भारी आहे. मागे इथे रॅबिट्स पण आहेत, असं त्यांनी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं. तर येस, जाऊन चेक करूया तिथे रॅबिट्स आहेत का. आणि मागे बाय द वे काऊज होत्या. तर इथे हा जो एरिया आहे तो पूर्ण ॲनिमल्सनी भरलेला आहे. तर इथे साईडला एक कॅम्पर पण आहे आणि मागेच ओनर राहतात. सो काही प्रॉब्लेम आला तर ओनरला आपण जाऊन सांगू शकतो, ते लगेच हेल्प करतात. आणि आमची जी कॅम्पर आहे ती हायवेपासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो खूप काही आत पण नाही आहे, बट स्टील खूप भारी फिलिंग आहे. आणि थंडी एन्जॉय करायला प्रॉपर, जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर कॅम्पर व्हॅन छोटीशी असते, कोझी असते, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, बट स्टील तुम्ही मातीशी कनेक्टेड राहता आणि शहरापासनं थोडंसं दूर तुम्हाला एन्जॉय करता येतं. तर लेट्स मेक कॉफी आणि मग बघूया. आता मी कॉफी बनवते आहे कॉफी मशीनमध्ये. तर इथून पाणी टाकायचं असतं. आणि मी यूज करते अमेरिकाज ब्लेंड मीडियम रोस्ट. तर इथे त्यांनी दिलेलं होतं, जसं मी तुम्हाला म्हटलं तर तेच टाकणार. रेडी झालेली आहे कॉफी. यासाठी ब्लॅक कॉफी आणि माझ्यासाठी ही आपली नॉर्मल कॉफी. लेट्स गो. बघ दात बघ त्याचे केवढे आहेत ते, लांब राहा. इकडे बघ.
ही आहे कॅम्पर आणि कॅम्परच्या मागेच काही काही ॲनिमल्स आहे. फॉर एक्झाम्पल हे रॅकून्स. रॅकून्स फ्लोरिडामध्ये खूप दिसतात. आमच्या घराच्या साईडलाच म्हणजे आमच्या कम्युनिटीमध्ये इतके रॅकून्स आहेत. तर हे इथे किती 1-2 रॅकून्स आहेत. वाव, ते इतके हलत आहेत. हाय, here you go. इथे आहेत पक्षी. वाव, ब्युटिफुल. हाय. हे आहे ओनर्सचं घर. ते पण खूप छान ठेवलंय. इथे आहे डक्स. वाव, हे आहेत मोर डक्स. एनिवेज, या टाईपचे डक्स आम्हाला रोज आमच्या घरातनं दिसतात. कारण आमच्या घरासमोर पॉन्ड आहे, तर तिथे अशा टाईपचे डक्स खूप दिसतात. हे आहेत रॅबिट्स. वाव, टेक दिस. हॅलो रॅबिट. तर रिशान इथल्या ओनर्सच्या किड्सबरोबर इतका खेळण्यात बिझी झालेला आहे. तो खूप एन्जॉय करतोय. तर खेळायला इथे इतकं छान वाटतंय कारण की सगळीकडे मोकळं आहे आणि फार्म ॲनिमल्स पण आहेत. तर या लोकांनी इथे पिग्स पण ठेवलेत आणि या पिगच्या मागे त्यांची छोटी छोटी बाळं पण आहेत. ते बघायला थोडंसं डेंजर दिसतंय आणि ते असे वेगवेगळे आवाज काढतात. तुम्हाला ऐकू येतच असेल. इथल्या ओनर्सच्या घरासमोरच हे छोटंसं स्टोरेज रूम आहे आणि त्याच्या साईडलाच हे एवढं मोठं झाड आहे. त्यापासून इतकी छान सावली पडतीये खाली आणि किड्स स्टोरेज रूमवर जाऊन उड्या मारतात. आसपासच्या एरियामध्ये एक चक्कर मारल्यानंतर सगळं एक्सप्लोर केल्यानंतर मी माझी कॉफी पिण्यासाठी या टेबल चेअरवर येऊन बसली होती. तर बसलेली असताच इथे एक ब्लॅक कलरची फरी अशी कॅट आलेली. हो बाबा, नको बाबा. Is he friendly? You understand everything? He's like, I love people here. Yeah, looks like he loves people. Look there. सगळं कळतं त्याला. He understands everything. मी कॅटशी खेळत बसली होती आणि त्यानंतर मागे बघितलं तर काय, रिशान त्याच्या फ्रेंड्स बरोबर पोनी राईड करत बसला होता. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आज आहे 1 नोव्हेंबर आणि उद्यापासून डे लाईट सेविंग स्टार्ट होणार आहे. सो 1 तास मागे जाईल घड्याळ आणि माझ्या मागे बघू शकता हा व्ह्यू आणि माझ्यासमोर जी कॅम्पर आहे तिथे लाईट्स लागलेले आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला बाहेर आणि पाणी वगैरे आणायचं ते पण घेऊन येणार आहे आणि मग बोलते तुमच्याशी. बाय. जेवण करून आल्यानंतर आम्ही आमचा फेवरेट पार्ट केला ते म्हणजे शेकोटी. तर आम्ही इथे थोडा वेळ बसलेलो आणि स्टार गेझिंग करत होतो. गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी उठलेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि बाय द वे आजपासून डे लाईट सेविंग स्टार्ट झालेलं आहे. तर 1 तास आम्हाला जास्त झोपायला मिळाला. तर येस, उठल्यापासून इतका छान फ्रेश असा स्मेल येतो इथे कारण की इथे लॉन आहे आणि उठल्या उठल्या आम्हाला मस्त ॲनिमल्सच्या आवाजांनी जाग आली. म्हणजे कोंबड्या, नंतर रॅबिट, नंतर इथे रॅकून्स आहेत, तर सगळे घोडे, बकऱ्या. तर खूप भारी वाटलं आणि तुम्हाला दाखवते. जसं मी तुम्हाला म्हटलं आमच्या साईडलाच ओनर राहतात. तर हे सगळं ओनर्सचंच हा सगळा ओनर्सचाच एरिया आहे. इथे घोडे पण आहेत. Mommy, I
you can touch them. I can touch them easy. नको पण जाऊ दे. हाय हाय हाय. She wants feathers around. सी रिशान, they want to come. There are feathers around. That group had that. Oh, You see the feathers that are all around, they said. okay. I smell that. If you come in, just take rid of it. काय केल्यावर हा घोडा लगेच आलेला आहे. तर इतके माणसं आलेले आहेत. कम कम कम. तर काल रिशान या पोनीवर बसला होता आणि त्याचे जे इथे फ्रेंड्स झालेले आहेत ते त्याला सगळं सांगत होते कसं राईड करायचं वगैरे. खूप जोरात नाही बट त्याने खूप एन्जॉय केलं आणि आता तो इथे खेळतोय गोट्स बरोबर. हाय, से हाय. I'll touch, okay? You take video. Can I touch you? I touch. That guy said one of them is the best. If you take it now, it'll escape. It'll hit you. One of them goes. Oh. DJ, what do you want? It's one. You want to go inside? Yeah, I'll just open it. What? Oh. Let's open it. तर इथे बऱ्याच टाईपचे रॅबिट्स आहेत. तर या रॅबिट्सला रिशान आता फीड करतोय. हो, किती हंग्री आहेत ते बघ. आत्ता सकाळ असल्यामुळे त्यांची खायची वेळ आहे वाटतं, त्यामुळे पानं दिलेली ती एकदम पटापट खात आहेत. That one has all the things he. त्यांच्याकडे बघून असं वाटतंय की त्यांना बाहेर यायचं या पिंजऱ्याच्या, पण या घराला कंपाऊंड नसल्यामुळे त्यांना बाहेर असं सोडता येणार नाही, नाही तर ते पळून जातील. इथले ओनर्सचे किड या प्राण्यांशी इतके छान खेळत होते. ते एकदम फॅमिलियर झालेले होते प्राण्यांशी आणि अजिबात कसलीच त्यांना भीती वाटत नव्हती. या फार्मवर भरपूर ॲनिमल्स होते, पण सगळ्यात जास्त हालचाल करत होते ते म्हणजे हे रॅकून्स. आणि त्यांना एवढीशी छोटीशी जागा दिलेली होती, त्यामुळे ते कंटिन्यू गोल गोल फिरत होते. ही मुलगी या रॅकून्सला एक छोटीशी स्टिक देत होती आणि त्या स्टिकशी पण हे रॅकून्स एकदम मस्त खेळत होते. सो ब्युटिफुल. आम्ही या फार्मवर फक्त एकच दिवस होतो आणि हा दिवस होता आमचा इथून जाण्याचा. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येतच असेल. रिशान या मुलांशी इतका छान खेळत होता आणि त्याला अजिबात इथून जायचं नव्हतं. तो अजूनही आम्हाला म्हणत असतो की त्या फार्मवर परत चला. त्याला त्याच्या वयाचे मुलं इथे मिळाले होते आणि इथे एक छोटा मुलगा होता, तो रिशानच्याच वयाचा होता, त्यामुळे त्यांचं एकदम मस्त जमलं होतं. तसंच इथे इतकं छान मोकळं खेळायला होतं की त्याला इथे TV, मोबाईल कसलीच गरज पडली नाही. आता मी इथे आलेली आहे या रॅबिटला फीड करायला, तर मी त्यांना हे हिरवं पान देत होती. इकडे पण आहे बाय द वे. प्राण्यांना फीड करण्यात एक वेगळ्याच प्रकारचं सुख आहे, हे आम्हाला फार्मवर येऊन कळालं. आणि इथे आपला टाईम कसा निघून जातो हे खरंच कळत नाही. याआधी मी लेफ्ट साईडच्या ससाला फीड केलेलं, आता राईट साईडला आलेली आहे आणि दोघांमध्येही म्हणजे ब्लॅक आणि ब्राऊन ससामध्ये एक छोटंसं पार्टिशन आहे. खरंच सांगते, हा व्हिडिओ एडिट करताना पण मला इथे परत जायची इच्छा होते. मी चेक पण केलं, पण हे फॉर्म आता अवेलेबल नाही आहे. मे बी त्यांचं काही रिनोव्हेशन चाललं असेल, पण जेव्हा पण हे अवेलेबल होईल आम्हाला इथे नक्की जायला आवडेल. पाणी पितात. तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला माझ्या मुलाचा आवाज आला असेल, तर इथले किड्स आणि यश हे सगळे हाईड अँड सीक खेळत होते.
तर आता मी पुन्हा एकदा आलेली आहे रॅकून्सकडे आणि त्यांना बघण्यातच इतकं मस्त वाटत होतं. असं तर मी आमच्या कम्युनिटीमध्ये रॅकून्स खूप जवळनं बघितलेले आहेत, पण ते थोडेसे वाईल्ड असल्यामुळे त्यांच्यापासून थोडंसं लांब राहिलेलंच चांगलं असतं. पण इथे ते पिंजऱ्यात असल्यामुळे मला त्यांना एकदम जवळून बघता आलं आणि मी त्यांना इथे देणार आहे एक आता छोटीशी स्टिक. त्या स्टिकशी हे बराच वेळ खेळत राहतील. यश किती मग काडीच्या बागे लागलेत पाहिलं. यानंतर मी आलेली आहे अजून एका रॅबिटकडे. तर या रॅबिटला स्वतःचं छोटंसं घर दिलेलं होतं आणि तो खालनं वरनं खाली सारखं पळत होता. तर इथे मी त्याला आता गवत पानं हे फीड करते. यानंतर आपण जाणार आहेत इथली छोटीशी टर्टल्स बघायला. आणि इथे या लोकांकडे 3 आहेत. हे 1 2 आणि आतमध्ये 1 3. ते तिसरं मोठं आहे सगळ्यात. हे सगळ्यात छोटं आहे. आय गेस इथनं दिसेल तुम्हाला. हे बघा हे आत एक फार्ममध्ये स्टे करण्याचा आणि ॲनिमल्सशी खेळण्याचा आत्तापर्यंतचा हा आमचा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. आणि आता झाली होती घरी जाण्याची वेळ. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटू नेक्स्ट टाईम. तोपर्यंत बाय.